श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, एक क्षण, फक्त एक क्षण इथे थांबा. हा व्हिडिओ तुमच्या समोर येणे हा निव्वळ योगायोग नाही, तर त्या वरच्या सत्तेचं नियोजन आहे. आजवर तुम्ही हजारो गोष्टी पाहिल्या असतील, हजारो उपाय तुम्ही केले असतील, पण आज जे मी गुपित उलगडणार आहे ते तुमच्या आयुष्यातील शेवटचं आणि सर्वात प्रभावी सत्य ठरणार आहे. तुमच्या मनातला कोलाहल मला ऐकू येतोय. मला माहिती आहे तुम्ही थकला आहात. संकटांशी लढून, पैशासाठी वणवण फिरून आणि नशिबाचे टोमणे सहन करून तुमचा जीव मेटाकुटीला आला आहे. कधी कधी वाटतं ना की माझ्याच वाट्याला हे दुःख का? जगात एवढे वाईट करणारे लोक मजेत आहेत आणि मी एवढी स्वामींची भक्ती करूनही माझ्या पदरात इतके दुःख का? मंडळी, तुमच्या या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आता मिळणार आहे. परंतु सावधान, मी जे सांगणार आहे ते ऐकण्यासाठी आणि पचवण्यासाठी काळीज मोठे करावे लागेल. कारण आज आपण ज्या शक्तीला जाग करणार आहोत ती शक्ती सामान्य नाही. ती साक्षात तुमच्या घराचं, बँकेचं आणि भविष्याचं रूप बदलवणारी ब्रह्मांड शक्ती आहे. तुम्हाला काय वाटतं, कोट्याधीश असणारी माणसं, श्रीमंत असणारी माणसं, राजासारखी जगणारी माणसं वेगळी असतात? नाही, त्यांच्याकडे फक्त ती किल्ली असते ज्याने नशिबाचं कुलूप उघडतं, आणि तीच सुवर्ण किल्ली म्हणजेच सिद्ध मंत्र मी तुमच्या हाती सोपवणार आहे. परंतु घाई करू नका. अर्धवट ज्ञानाने कधीच पूर्ण फळ मिळत नाही. हे मंत्र म्हणजे केवळ शब्द नाहीत, तर हे आगीसारखे तेजस्वी विचार आहेत. जर तुम्ही हा मंत्र फक्त 3 दिवस तुमच्या मोबाईलवर, तुमच्या घरात लावून ठेवलात तर काय होईल माहिती आहे? तुमच्या घरातील भिंती, तुमच्या घरातील कोपरा ना कोपरा एक वेगळ्याच लहरींनी भरून जाईल. जिथे गरिबी, कटकट आणि आजारपण लपून बसलंय ते या मंत्राला बघून कायमचं पळून जाईल. परंतु थांबा, हे गुपित उघडण्या अगोदर मला तुमच्याकडून एक वचन हवं आहे. ही शक्ती मिळाल्यावर तुम्ही माणुसकी विसरणार नाही ना? कारण जेव्हा हा मंत्र काम करायला लागतो तेव्हा गाडी, बंगला, नोकर, चाकर या सर्व गोष्टी क्षुल्लक वाटायला लागतात. लोकांच्या नजरा तुमच्याकडे वळतील. जे लोक आज तुम्हाला ओळख दाखवत नाहीत तीच तुमचा सल्ला घ्यायला उद्या दारात रांगा लावतील. ही ताकद आहे या मंत्राच्या ध्वनीमध्ये. अनेक जण म्हणतात आम्ही खूप जप केला पण फरक पडला नाही, कारण तुमची पद्धत चुकली. मंत्र तोच असतो, परंतु तो ऐकण्याची आणि सिद्ध करण्याची एक विशिष्ट वेळ किंवा एक विशिष्ट अवस्था असते. ती जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत मंत्रांचा प्रभाव अपूर्ण असतो. आणि तीच गुप्त पद्धत, तीच सिद्धी मी तुम्हाला शिकवणार आहे. आज आपण फक्त पाया रोवणार आहोत, कारण एवढी मोठी शक्ती पचवण्यासाठी तुमचं मन आणि तुमचं घर आधी तयार आणि शुद्ध असावं लागतं. जर तुम्ही अर्धवट मनाने हा मंत्र ऐकलात तर त्याचा परिणाम होणार नाही. म्हणून आज आपण एक संकल्प करणार आहोत. आता याच क्षणी डोळे बंद करा आणि मनाशी ठरवा की हो, मी माझं नशीब बदलायला तयार आहे. तुमच्या मनातील सर्व कुशंका, शंका काढून टाका. स्वामींकडे बघून सांगा की तुम्ही तयार आहात. ही मालिका मोठी आहे, हे ज्ञान अथांग आहे. मी तर तुम्हाला हा मंत्र देणारच आहे, परंतु त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे तो मंत्र कधी, कसा आणि कोणत्या दिशेला बसून ऐकायचा आहे याचेच नियम मी आता तुम्हाला सांगणार आहे. कारण जर नियम पाळले नाहीत तर सोनं सुद्धा माती होतं, आणि मला तुमचं सोनं झालेलं पाहायचं आहे, माती नाही. त्यामुळे व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका. अजून खूप काही बाकी आहे. आपण अजून गाभाऱ्यात प्रवेश केलाच नाही आहे. आज आपण फक्त दरवाजापर्यंत आलोय. आता यापुढे मी त्या मंत्राची पहिली झलक आणि तो मंत्र सिद्ध करण्याची पहिली पायरी सांगणार आहे. तुमची उत्सुकता ताणली गेली आहे ना? हेच हवं आहे मला, कारण हीच तुमची तळमळ तुमच्या आयुष्याला गती देणार आहे. आता आपण पुढच्या भागाकडे वळणार आहोत.
जिथे खऱ्या अर्थाने चमत्कार घडायला सुरुवात होईल. मंडळी, तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत आहात आणि इथेच तुमचं अर्ध जिंकणं झालंय. कारण ज्यांच्या आयुष्यात दारिद्र्यच लिहिलंय त्यांनी केव्हाच हा व्हिडिओ बंद केला असेल. पण तुम्ही थांबलात, कारण त्या वरच्या शक्तीने तुम्हाला थांबवून ठेवलंय. मंडळी, आता जे मी सांगणार आहे ते तुमच्या काळजावर कोरून ठेवा. जग तुम्हाला म्हणतं की कष्ट कर तरच फळ मिळेल. बरोबर आहे, कष्ट तर करावेच लागतात. पण मला सांगा, दिवसाचे 12-12 तास राबणारा मजूर करोडपती का नाही झाला? आणि AC मध्ये बसून फक्त एक सही करून एक माणूस अब्जाधीश कसा झाला? फरक कष्टाचा नाही आहे, फरक आहे त्या टायमिंगचा आणि गुपित लहरींचा. तुम्ही आजपर्यंत ज्या ज्या वेळी देवपूजा केली, मंत्र म्हटले, तेव्हा तुमचे मन एकाग्र नव्हते. तुमच्या डोक्यात कर्जाचं टेन्शन होतं, मुलांच्या भविष्याची काळजी होती. मग सांगा, ती प्रार्थना देवापर्यंत पोचणार तर कशी? मोबाईलला रेंज नसेल तर आवाज जात नाही, तसेच तुमच्या मनाची रेंज ब्रह्मांड शक्तीशी जुळलेलीच नव्हती. परंतु हा मंत्र त्या नेटवर्कची स्थापना करणार आहे. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट ऐका, जेव्हा हा मंत्र तुमच्या घरामध्ये वाजेल तेव्हा सुरुवातीला तुम्हाला थोडं अस्वस्थ वाटू शकतं. कारण अनेक वर्षापासून तुमच्या घरात साठलेली नकारात्मक ऊर्जा, नजरदोष आणि वाईट शक्ती बाहेर पडण्यासाठी धडपड करतील. जसे बंद खोलीचे दरवाजा उघडल्यावर साचलेली धूळ उडते, तसंच काहीतरी होईल. पण घाबरू नका, हाच तो शुभ संकेत आहे की प्रक्रिया सुरू झाली आहे. तुम्ही पाहिलं असेल, काही लोकांच्या घरात पाऊल टाकताच प्रसन्न वाटतं आणि काहींच्या घरात गेल्यानंतर जीव गुदमरतो. का? कारण भिंतींना कान असतात हे खोटं नाही. तुमच्या घरातील भिंतींनी आजवर फक्त तुमची गरिबी, तुमची रडणं आणि तुमची घरातील भांडणं ऐकली आहेत. त्यांनी तीच ऊर्जा शोषून घेतली आहे. परंतु आज आपण या मंत्राने त्याच भिंतीचा मेमरी डेटा डिलीट करणार आहोत आणि तिथे भरली जाईल फक्त ना फक्त श्रीमंतीची, आनंदाची आणि यशाची ऊर्जा. परंतु सावधान, हे ज्ञान तलवारीच्या धारेसारखं आहे. जर याचा वापर चुकीच्या भावनेने केला, कोणाचं वाईट चिंतून केला तर हा मंत्र काम करणार नाही. तुमचं मन स्वच्छ आरशासारखं हवं. आता तुम्ही विचाराल, हा मंत्र कधी ऐकायचा? कुठेही कधीही ऐकून चालत नाही. औषध सुद्धा वेळेवर घेतलं तरच गुण येतो. या मंत्राची शक्ती 100 पटीने वाढवण्यासाठी शास्त्रात एक प्रहर म्हणजेच वेळ सांगितला आहे. दिवसातील काही 20 मिनिटे आहेत जे साक्षात लक्ष्मी आणि कुबेर पृथ्वी तलावावर भ्रमण करतात. तर त्याच 20 मिनिटात हा मंत्र तुमच्या घरात वाजला तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून खुद्द ब्रह्मदेवही अडवणार नाहीत. ती वेळ कोणती आणि मंत्र ऐकताना कोणत्या दिशेला तोंड करून बसलं पाहिजे, जेणेकरून पैशाचा ओघ तुमच्याकडे येईल, हे गुपित सामान्य नाही. हे फक्त त्यांनाच समजायला हवं त्यांच्यामध्ये हे पचवण्याची ताकद आहे. तुमच्या अंगावर शहारा येतोय ना? तुमची हीच तगमग मला हवी आहे. आपण आताच तो गोल्डन टायमिंग म्हणजेच सुवर्ण काळाबद्दल बोलणार आहोत, जो तुमच्या 7 पिढ्याची गरिबी एका झटक्यात जाळून खाक करेल. तयार आहात ना ती जादुई वेळ जाणून घेण्यासाठी? श्वास रोखून ठेवा, कारण आता आम्ही उलगडतोय त्या काळाच्या पडद्याआड दडलेलं ते सर्वात मोठं सत्य. ही वेळ, तो सुवर्ण काळ दुसरा तिसरा कोणताही नसून तो आहे संधी प्रकाश म्हणजेच गोरज मुहूर्त. नीट लक्ष देऊन ऐका. जेव्हा सूर्य मावळतो पण पूर्ण अंधार पडलेला नसतो, आकाशात केसरी रंग पसरलेला असतो, दिवस आणि रात्र यांची गळाभेट चालू असते, नेमकी त्याच काळात निसर्गाची कंपने सर्वात जास्त तीव्र असतात. शास्त्र सांगतं, याच काळी माता लक्ष्मी आपल्या वाहनावर बसून भ्रमण करत असते. आणि नेमका हाच काळ आहे जेव्हा तुम्हाला ॲक्शन घ्यायची आहे. आता विधी समजून घ्या, कोणतीही चूक करायची नाही. तुम्ही देवघरात किंवा घराच्या कोणत्याही शांत कोपऱ्यात बसा, पण अट एवढीच आहे, तुमचं तोंड उत्तर दिशेला हवं, कारण दक्षिण दिशा ही
यमाची दिशा आहे आणि उत्तर ही कुबेराची, धनाची आणि चुंबकीय दिशेची ऊर्जा आहे. जेव्हा तुम्ही उत्तर दिशेला तोंड करून हा मंत्र ऐकाल तेव्हा तुम्ही साक्षात कुबेराच्या खजिनेला साथ घालत असता. पण थांबा, फक्त बसून चालणार नाही. इथेच तर 90% लोक चुकतात. मंत्र चालू असताना तुम्ही एखाद्या स्टीलच्या किंवा तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवायचे आहे आणि त्याच्यावर तुळशीपत्र ठेवायचे आहे. हे का करायचं तर विज्ञानाने सुद्धा हे सिद्ध केलंय की पाण्याला स्वतःची मेमरी म्हणजेच स्मृती असते. पाणी हे सर्वात मोठं ऊर्जा शोषून घेणारं माध्यम आहे. जेव्हा तुम्ही हा मंत्र लावाल तेव्हा या मंत्राचे पवित्र ध्वनी, ती पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स समोर ठेवलेलं पाणी शोषून घेईल. 20 मिनिटे तो मंत्र डोळे झाकून पाठीचा कणा ताठ ठेवून उत्तर दिशेला तोंड करून ऐका. त्या आवाजात स्वतःला विरघळवून टाका. स्वामींच्या चरणावर लक्ष केंद्रित करा आणि मंत्र संपल्यावर काय करायचं? ते पाणी साधं पाणी राहिलेलं नसेल. ते आता तीर्थ झालंय, ते अमृत झालंय, ते अभिमंत्रित. ते पाणी घरातील प्रत्येक माणसाला, अगदी आजारी माणसाला सुद्धा प्यायला द्या आणि उरलेलं पाणी तुमच्या घरातील प्रत्येक कोपऱ्यात शिंपडा. मुख्य दरवाजावर शिंपडा. बघा, फक्त 21 दिवस. मला तुमचे महिनोन-महिने नको हवे आहेत. फक्त 21 दिवस हा नियम न कंटाळता न चुकता करा. तुम्हाला पहिल्या 3 दिवसातच फरक जाणवेल. घरातील चिडचिड थांबेल. जे काम अनेक वर्ष अडलेलं होतं ती फाईल हलू लागेल. पैशाचे जिथून मार्ग बंद झाले होते तिथून अचानक फोन येईल. हे चमत्कार नाहीत तर त्या लहरींचे गणित आहे जे आपण जुळवलंय. पण मंडळी, एक शेवटचा आणि महत्त्वाचा इशारा. हा मंत्र ऐकता ऐकता तुमच्या मनात जर शंका असेल, होईल की नाही, तर आत्ताच थांबवा. स्वामींवर पूर्ण भरोसा असेल तरच हे करा. कारण ही शंका हे विष आहे आणि विश्वास हे औषध आहे. तुम्ही म्हणाल, तो मंत्र कोणता? तर आता तुमच्या मोबाईलचा व्हॉल्यूम वाढवा. हेडफोन असतील तर कानात घाला. कारण आता जो आवाज तुमच्या कानावर पडणार आहे, साध्या माणसाचा आवाज नाही. तो आवाज तुमच्या आयुष्यातील दारिद्र्याचा शेवटचा अध्याय लिहिणार आहे. तयार व्हा आणि स्वामींचे नाव घेऊन या महाशक्तीचा स्वीकार करा. ऐका तो सिद्ध मंत्र. मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर. माझी ही इच्छा पूर्ण कर. माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे.
ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही, तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था. 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 ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था.
ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था. ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था. ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था. ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था. ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था. ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था. ओम श्री